नमस्कार. आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज 2-3 दिवसापासून गाईज मी घरूनच ब्लॉग चालू करत आहे. असंच इच्छा झाली आहे की घरूनच सध्या ब्लॉग चालू करू. ऑफिसहून घरी येतो पण ऑफिसमध्ये मला थोडं वेळ नाही भेटत आहे, सो त्यामुळे मी ब्लॉगच नाही बनवला आहे. सो त्याच्यासाठी सॉरी गाईज. आता ताईनं मानली आहे गाईज गरमागरम खिचडी, फिक्की खिचडी, आणि टिफिनमध्ये होतं गाईज टमाट्याची चटणी. हे बघा इज बसून आहे. तू फोन ठेवून दाखव यांना की फोन कसा ठेवतो तू. बघा जुगाड होतो ऐसा. त्याचा ढुंगणाला माहीत त्याला किती लागत असेल. हां तो आराम करताय तो. मी गाईस काय बोलत होतो मी पण विसरलो काय बोलायचं होतं मला. हां मला हे बोलायचं होतं की मला झोप लागत आहे, हे बोलायचं होतं मला. जेवणामध्ये गाईस गरमागरम खिचडी राहणार आणि टमाट्याची चटणी राहणार. नथिंग स्पेशल. तर आमच्या घरी असंच होते. असंच म्हणजे आमच्या घरी काय बनव का नाही बनव गाईस, खिचडी तर बनणारच. ते तर तुम्ही बघतच असेल गाईस की आमच्या घरी जास्तीत जास्त खिचडी बनते. खिचडी आम्हाला खूप आवडते गाईस, खूप म्हणजे खूप आवडते. आणि रोहिणताईच्या हाताची खिचडी म्हणजे खूप भारी गरम होते. हां गाईस मेन इम्पॉर्टंट तुम्हाला हे सांगायचं होतं की 2-3 दिवसापासून पुण्यामध्ये ना थंडी, आता मी थंडी म्हणतो तू रोहिणी, गरमी खूप वाढली आहे गाईस. घामच येते गाईस, 2-2 मिनटाला घामच येते आम्हाला की आता कसं करायचं म्हणजे. आता मी कूलर तर काढलं, तर कूलरमध्ये मला पाणी टाकावं लागेल गाईस. आणि हे थोड्या वेळ नंतर गाईस हे खाणार, हे वाला डार्क फॅन्टेसी खाणार आहे गाईस. सो गाईस गादी वगैरे टाकली आहे. आता आम्ही आणणार आहे कूलर. हा आहे आमचा कूलर. पप्पाने घेतला होता गाईस, आम्हाला घेऊन दिला होता. सो आता याच्यामध्ये पाणी टाकू आपण. चलो शेट गाईस, इथंच पाणी भरतो. तिथं नेलं तर तिथं पाणी सांडणार, सो आपण इथूनच पाणी भरू याच्यामध्ये. सो गाईस पाणी टाकत आहे आता मी कूलरमध्ये. पाणी टाकावं लागतं याच्यामध्ये. भरलं, बघू शकतास कूलरमध्ये पाणी भरलं आहे गाईस. हे बघा इथं पाणी भरलं आहे. आणि इथं पाण्याची लेवल माहीत पडते की गाईस किती पाणी आहे याच्यामध्ये. बघा आता एवढं पाणी भरलं आहे, आम्ही जास्त नाही भरलं आहे, एवढंच भरलं आहे. आता आपण कूलर लावायचं. इथं कूलर ठेवायचं. कूलर ठेवल्यानंतर इथून प्लग ह्या साईडला लावायचं इथं आणि चालू करायचं. ये क्या बात आहे. नाही वरचं पण गाईस पाणी चालू झालं. आहे केलं चालू. हो जेवण करू आता आपण. सो गाईस झालं आहे आता निवांत झोपायचं. पहिले तर जेवण करायचं. जेवण झाल्यानंतर उद्यासाठी पाणी लावत आहे गाईस. सो लावून देतो गाईस पाणी. कारण की पाणी वगैरे संपलं ना तर वांदे होणार गाईस मग आमचे. सो पाणी लावून दिलं आहे गाईस. सकाळी उठल्यानंतर आता पहिले कसं गाईस की हिवाळा होता, तर एक मिनिट गाईस, पहिले हिवाळा होता तर गरम करायचो आम्ही पाणी. पण आता कसं, आता आहे उन्हाळ्यामध्ये पाहिजे आता गारगार थंड पाणी. सो त्यामुळे बकेट वगैरे भरून ठेवलं ना तर सकाळी उठलो की डायरेक्ट आंघोळ करायची. 1 बकेट लागू की 2 बकेट लागू, भरून ठेवलं तर चांगलं असते. पाणी वगैरे गेलं तर मग वाढ बघा पाणी कधी येणार. सो त्यामुळे भरून ठेवायचं, हे आंघोळ करून जायचं मग आपल्या कामाला. आता जेवण करूया गाईस. आता आपण चपात्या पण आहे, खिचडीसोबत गाईस चपात्या पण आहे आणि टमाटरची चटणी गरम करते गाईस चपाती ताई. तो गाईस आता आम्ही जेवण करतो. टमाटरची चटणी आहे, खिचडी आहे आणि एक चपाती आहे गाईस. ताईपाशी पण एक चपाती आहे, माझ्यापाशी पण आहे. सो आता आम्ही जेवतोय.
झालं आहे काही जेवण. तर ताईनं सांगितलं आहे डार्क फॅन्टसी 2 घेऊन ये म्हणून. एक माझ्यासाठी एक ताईसाठी. ये त्या दिवशी डीमार्टमधून घेऊन आलो गाईस आम्ही. मला ठेवून द्यायचं. हे उद्या परवा खाऊ आता. सध्या पुरती एवढंच बोलली ताई. तुझं हे माझं. काहीच डार्क फॅन्टसी खाता. जेवण झाल्यानंतर असं गोड काही भेटलं ना छान वाटते काही. मला याच्यातली क्रीम लई आवडते गाईसवाली डार्क फॅन्टसीमधली. तुला काय आता झोपूया. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. छोटासा ब्लॉग होता बनवला तो. काय ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमचं प्रेम असंच राहू द्या. गुड नाईट अँड बाय बाय.